आढावा। पुणे शिरूर तालुक्यामधल्या पिंपरखेडमध्ये बिबट्यानं एका 13 वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला केलाय। बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झालाय। दरम्यान मुलाच्या मृत्यूमुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागावर रोष व्यक्त करत विभागाची गाडी आणि कार्यालय थेट पेटवून दिलंय। तसंच बेल्हे जेजुरी महामार्गावर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। पिंपरखेड परिसरामधील नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे। तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही कायदे आहेत त्यामध्ये काही प्राण्यांना मारू शकत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। तर या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलणार असंही अजित पवार म्हणाले आहेत। आता ही कुठल्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे हे आम्ही एक दुसऱ्यावर ढकलाढकली न करता ही आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे। आम्हाला केंद्र सरकारच्या वन विभागाची पण त्याच्यामध्ये मदत लागणार आहे। त्या मंत्र्यांशी पण आम्ही बोलू। रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणामध्ये एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। ओलीस ठेवण्याच्या एक दिवस आधी रोहितनं मुलांच्या पालकांकडूनही अभिनय करून घेतला होता। रोहित आर्यानं पालकांकडून अभिनय करून घेतल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर आलाय। तुमची मुलं किडनॅप झाली आहेत असं समजून दरवाजावर जोरजोरानं मारत ओरडायला सांगून त्याचं शूटिंग करण्यात आलं होतं। मुलांच्या पालकांनी रोहितच्या सांगण्यावरून हा अभिनय केला होता। आरए स्टुडिओच्या बाजूला एका ठिकाणी आग लावून त्याचे प्रात्यक्षिकही रोहित आर्यानं करून पाहिलेलं होतं। तेव्हाच पालकांनी आगीजवळून इमारतीमध्ये जाऊन दरवाजावर जोरजोरात मारत ओरडायला सांगितलं होतं। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं काल इतिहास रचलाय। भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। या विजयाचं कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालंय। या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं। या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुडवर्टनं शतकी खेळी केली, पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे हे प्रयत्न अपुरे ठरलेत आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे। विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला बीसीसीआयकडून भरघोस बक्षीस जाहीर झालंय। विश्वविजेत्या संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालंय। आयसीसीकडून 40 कोटी आणि बीसीसीआयकडून 51 कोटींच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे। डेफिनेटली बीसीसीआई बहुत खुश है। बीसीसीआई का जो मेहनत था आज 3-4 साल जब से जैसा जी ने महिला क्रिकेट को ज्यादा एनकरेजमेंट के लिए जो वो व्यवस्था किया था, WPL शुरू किया था और साथ में वुमेन्स का जो इंटरनेशनल मैचेस का जो प्लेयर को जो रिम्यूनरेशन मिलता है वो मेंस का साथ समान कर दिया। ये पैरिटी लेके आए, ये बहुत बड़ा था। और एक महीना पहले आईसीसी का चेयर होते हुए जैसा जी ने जो वुमेन्स का जो प्राइज मनी है 2023 से 300% ज्यादा कर दिया। पहले था अराउंड 2.88 मिलियन। अभी इस बार ये वर्ल्ड कप के लिए आईसीसी ने जैसा का नेतृत्व में इसको लगभग 14 मिलियन पे ले गया है। ये सारे चीज वुमेन्स क्रिकेट को बहुत बढ़ावा दिया है और हम लोग बीसीसीआई की तरफ से भी ये जीत के लिए हमारा जो टीम है उनका साथ जो कोचेज है और जो सिलेक्टर्स है सारे प्लेयर्स, कोचेज और सिलेक्टर्स के लिए जिसका मेहनत से आज ये ट्रॉफी भारत को मिला है, इसके लिए बीसीसीआई बहुत छोटा एक अमाउंट देने के लिए जा रहा हूं। हम लोग उनके लिए 51 करोड़ का एक रिवॉर्ड अनाउंस करता हूं। तर महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडले। नॅडिन डी क्लार्कचं झेल घेऊन भारतानं विश्वचषकावर नाव कोरलंय। हरमनप्रीत कौरनं संघातील खेळाडूंसोबत त्यानंतर आनंद साजरा केलाय। त्यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलंय आणि यानंतर अमोल मुजुमदार यांच्या समोर येताच तिनं त्यांच्या पायाती पडले। मग मुजुमदार यांनी तिला मिठी मारली आणि कर्णधार आणि प्रशिक्षक यावेळी दोघेही भावूक झाले। तर तिसऱ्या प्रयत्नामध्ये भारतीय महिलांनी विश्वचषकाला गवसणी घातली आहे। 2005 आणि 2017ला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। दोन्ही वेळा मिताली राज भारताची कर्णधार होती। काल विश्वचषक पटकावल्यानंतर मितालीच्याही हाती या महिलांनी विश्वचषक दिलाय। Just very happy and just emotional that Indian
India has finally won the World Cup, and that's something for years we've all former cricketers have been waiting for, and finally we get to see that. दरम्यान टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडू जेमिमा रॉड्रिक्सनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. तर जेमिमा रॉड्रिक्स भारताच्या विजयामध्ये खूप महत्त्वाची खेळाडू ठरली आहे, कारण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तिनं केलेली शतकी भागीदारी किंवा ती खेळी सगळ्यात ऐतिहासिक ठरली आणि त्यामुळेच भारत फायनलमध्ये पोहोचू शकलेला होता. Yeah, I think that knock was really special. Not just because I got 100, but I think because we defeated Australia, which always we've come in close situations, crunch moments, and we've given it away. But this Indian team changed that. So I think I love that for that reason, that we defeated them, and today we are world champions. भारताच्या 3 लेकींनी मॅच फिरवली आणि टीम इंडिया चॅम्पियन झाली. स्मृतीनं या वर्ल्ड कपमध्ये भारताला चांगली सुरुवात करून देण्याचं काम चोखपणे बजावलं. तर शेफाली वर्मानं 87 धावा केल्या आणि 2 विकेट्सही घेतल्या. दीप्ती शर्मानं 58 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या 5 विकेट्स घेत या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. भारतानं विश्वचषकावर नाव कोरताच क्रिकेटपटू क्रांती गौडच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय. मध्य प्रदेशमधल्या छतरपूर येथल्या निवासस्थानी तिची आई आणि बहिणीनं एकच जल्लोष केलाय. भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केलाय. याचा आनंद खेळाडूंच्या कुटुंबियांनी देखील जल्लोष करून साजरा केलाय. बहुत खुशी हो रही है क्योंकि हमारी टीम इंडिया पहली बार वर्ल्ड कप जीती है और उसमें मेरी बहन है क्रांति, वो भी उस टीम का हिस्सा रही है और पहली बार उसने वर्ल्ड कप खेला और वो उस टीम मतलब वो जीत कर आई है, तो बहुत खुशी हो रही है. और हमारे देश की लड़कियां मतलब पहली बार वर्ल्ड कप जीता है तो उसकी खुशी बहुत हो रही है. और हमारे यहाँ सब मिठाई सब बांट रहे हैं, बाजी बाजी डांस करेंगे और सबको बहुत खुशी है. आप बस देखिए, उनका बहुत अच्छे से वेलकम भी करेंगे. तर महिला वनडे विश्वचषकामध्ये टीम